नमस्कार मंडळी, मी दीक्षा आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आता आम्ही असो इंडियात आजचा दुसरा दिवस हा. कालपासूनच व्हिडिओ चालू करणार होतं आहे, पण पॉसिबल होत नाही कारण बरीच कामं होती आणि त्याच्यातनं मला व्हिडिओ करण्यासाठी काही वेळ मिळत नाही ना. त्यामुळे मी आजपासून व्हिडिओ चालू करते आहे. काल मस्त मासे खाल्लं हो. सो आज आम्ही आता पुन्हा बांद्याच्या बाजारात जातो कारण आज बांद्याचा बाजार आणि घरात भाजी वगैरे काय नाही. आणि काल आम्ही कुडाळात गेलेलो, माझं थोडासा काम होता त्याच्यासाठी. सो येताना थोडंसं लेट झालं त्यामुळे भाजी वगैरे काय आणूक नाही, अदरवाईज कुडाळात भाजी मिळतात. पण आज बांद्याचा बाजार हा. सो आम्ही असं डिसाईड केलं की आज आपण बाजारात जाऊन काय वस्तू हवे भाजी हवे ते घेतो कारण की फ्रेश पण मिळतं. सो आता मी तिकडे जाते, पण मी फोन घेऊन जात नाही आहे कारण पावसाचं वातावरण आहे. आमच्या दोघांकडे ना छत्री हा ना रेनकोटा, त्याच्यामुळे आमच्याकडे काय ऑप्शन नाही. आम्ही त्याच्यानं तर खोळा घेतलो आणि मग मी बाजारात फिरतलो हो. सो बाजारातून काय आणलं आहे तर दाखवत आहे. आणि काल मी ना कुडाळच्या बाजारात गेलेलं आहे. तर येताना आठवडी बाजारात ना रविवारचा आठवडी बाजार भरता कुडाळात. सो तिकडनं येताना मी काय खूप छान गोष्ट आणलं आहे, ज्या गोष्टीसाठी मी मेलेला जिवंत होऊ शकता असे बरेच जण म्हणतात. सो अशी एक भारी गोष्ट मी आणलं आहे. तर ती पण नंतर दाखवत आहे. आणि एक गुड न्यूज आहे, सो ती सुद्धा लवकरच शेअर करीन कारण आय थिंक ती वेळ लवकरच जवळ येतं की हा जिकडे मी सांगू शकता आहे. सो ताच तर सांगेन. त्याच्यावरनं कळतं तुमका आमचं इंडियात येण्याचं कारण बऱ्याच जणांचा प्रश्न पडला ही मध्येच इंडियात कशी काय गेली. सो तसं तर तुमका कळतला. आता मी जातो, पाऊस नाही तोपर्यंत बाजार करून येते आणि त्याच्यानंतर मी काय आणलं आहे तर तुमका नक्की दाखवते. तर मंडळी मगाशी जसं म्हटलेलं की मी बाजार आणू जातो आणि तो आणल्यानंतर मी दाखवते काय काय आणलं आहे का. आणि कालसुद्धा मी आठवडी बाजारातनं काहीतरी एक स्पेशल वस्तू आणली आहे, ती सुद्धा सांगीन म्हटलेलं आहे. सो त्या पण सांगतोय. तर एकतर माझा अवतार खूप वाईट हा, बिकॉज खूप गरमी होता, तोंडावर पाणी मारून सारखं राहायचं लागतं हा. तर हे सगळे गजाली होत आले. आता मी तुमचं दाखवते मी काय काय आणलंय का. तर चांगले भोपळो, तिकडे सुद्धा भोपळो मिळतात पण त्याची टेस्ट खूप वेगळी असते. आणि हो माका वाटलो की हो गावठी भोपळा म्हणून मी घेतलं आहे. तर खाल्ल्यानंतर कळतं की तो गावठी होतो की नाही, कारण विकणारा माणूस तसं बघा दिसाक नाही की तो गावठी भोपळे. पण हरकत नाही, असू शकता, काही लोक घराकडे करतात भाजी, त्यामुळे असूही शकता. सो आता मला दाखवायचा इतक्याच हा की आम्ही ही 40 रुपयाची पेंडी घेतली आणि छान सुकी कोथिंबीर. हीच आम्ही जर US मध्ये घेतलं असतं तर मध्येच मी राजला विचारू गेले त्याच्यामुळे कटिलो. तर हीच कोथिंबीर साधारण आमका $5 वगैरे मिळणार होती कारण आता कोथिंबीर तिकडे सुद्धा थोडीशी महाग झालेली हा, इकडे स्वस्त झाली हा. आम्ही आता येण्याआधीच घेतलेली, एक 15 दिवसापूर्वी बाजार केलेलं तेव्हा $2.5 3 होते. सो ही साधारण $5 वगैरे पडली असती, म्हणजे 400-450 पर्यंत. आणि ही 40 रुपयाची हा. आणि मी नेहमी मला मेथीची भाजी आवडता म्हणून, पण ही एक जी जुडी हा त्याचे साधारण 3 जुडी होतले एवढी आम्ही काहीतरी ती $1.5 वगैरे एक जोडी असता. आणि ही मी इकडे 50 2 घेतलं आहे. इकडे येऊन मी सगळ्या भाज्या खातलो आहे, जितक्या तिकडे महाग मिळतात तरी काय मी तिकडे खाणं नाही असं नाही, पण मी इकडे सगळा खाऊन घेतलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही ना म्हणजे आज मला कळेना हे 1 किलो टोमॅटो पण 1 किलो झाले की नाही कळत नाही, कारण आम्ही तिकडे घेताना असं तिकडे काय प्रत्येक ठिकाणी माप नसता. तुम्ही बघितलातच माझ्या आधीच्या व्हिडिओजमध्ये, तर डायरेक्ट काउंटरला जाऊनच त्याचे माप वजन होऊन येताला आणि मग आपण घेऊ शकतो होता, त्याचं बिल फायनल कळता त्याच्यामुळे. पण आज मी साधारण अंदाजन काढलं आणि 1-2 जास्त झाले, पण ठीक आहे. म्हणजे मी 1 किलोचा मापाचा उचलून बघितल्यानंतर वाटलं बघा साधारण 1 किलो असंच म्हणा. आणि टोमॅटो काही इकडे फार स्वस्त नाही, पण ठीक आहे, तिकडच्या हिशोबाने तरी स्वस्त हवं. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे आला जा माका मिळाला 50 रुपयाचा आला. म्हणजे काय माहिती माका इकडे हा एवढूसाच आला हा आणि हा 50 रुपयाचा बघून मला थोडासा आश्चर्य वाटला. बट एनिवेज हळूहळू करत आला, कारण वर्षातनं एकदा बाजार करतो त्याच्यामुळे काय वर्षभराचा अंदाज नसता. सो आला. आणि ही लसूण हा आम्ही तिकडे बंच घेतो आणि ते मोठे असतात, ते का असता टेस्ट, बट जी आपल्या इकडच्या लसूणीत टेस्ट असतात ती नसता. पण ही नेवकं मिळायची नाही, त्याच्यामुळे मी मस्त की बारीक बारीक लसूण आणलं. आणि ही जवळजवळ 100 रुपयाची लसूण आहे एवढीशीच. आणि मग काही म्हणजे 1 महिन्यापूर्वी मी कोणाचं तरी एक रील बघितलेलं आहे इन्स्टावर,
त्या 100त 3 किलो कुडाळात मिळत होती. बट आम्ही कालच येलो हो आणि अजून बुधवार येऊक नाही हा, त्याच्यामुळे कुडाळचं बाजार माहिती आहे बुधवारचं असता. बुधवार येऊक नाही हा, त्यामुळे मका बुधवारचं बाजार नाही करू मिळाला. सो ठीक आहे, काय इकडे घेतलं काय तिकडे घेतलं काय एक असता, जाण्यासाठी तितकोच खर्च होता. सो त्या हिशोबाने. आणि गाजर घेतलंय हे, काकडी घेतलंय हे, पण ही गावठी काकडी नाही हा, आय नो. बट ठीक आहे, कारण गावठी काकडी मला मिळत नाही. कारण जेव्हा प्रॉपर बाजार भरताना, जेव्हा गावातली लोक भाजी घेऊन येतात त्यांच्याकडे गावठी मिळतात. आणि बापरे, इकडे लिंबा किती महागत. बरेचदा व्हिडिओमध्ये लिंबू, कांदे, बटाट्याच्या साईज दाखवलेल्या असतात आणि ही एवढीशीच लिंबा छोटी छोटीशी, त्यामुळे थोडीशी महाग वाटली. आणि त्याच्यात एका भाजीवाल्यानं आमका फसवलं आणि त्यांनी आमका 3 सांगितल्या, 4 करून नंतर दिला त्यांनी. बट त्याच्या पुढे जेव्हा फक्त लिंबा विकणारं बसलो त्याच्याकडे जवळपास 20 रुपये 6-7 लिंबा होती. सो मी एक्स्ट्रा घेतला आहे. आणि बाकी सगळं तर मिळतं. आणि त्याच्यानंतरची गोष्ट, आम्ही तर मालवणी असो त्याच्यामुळे आमका सुके मासे लागतात. तर मला मासे चांगले नाही वाटत, कारण रातच्या इकडचं बाजार ना तसं खूप मोठं नाही भरणार. त्यांचा मासे मार्केट कसा मला माहीत नाही, मी अजून बघूक नाही आहे. पण आमच्याकडे मासे मार्केट मोठा हा कुडाळचा, त्याच्यामुळे मी खूप वेगवेगळे प्रकारचे मासे विकणे, सुके मासे, ओले मासे विकणारी लोक बघताय. पण ठीक आहे, ह्यावेळेस आम्ही थोडंसं जाडो गोलमो घेतला. आम्ही गोलमो म्हणतो, एका सुकट कोणतरी म्हणतात, सुकट बिकट असं काय म्हणतात. आणि बारीक गोलमो घेतलंय हे. आणि जास्त नाही घेऊ काय, पाव शेरच घेतलंय. सॉरी, एक शेर असं काहीतरी माप होता, तेवढाच घेतलाय हे. आणि आय थिंक हो ओके हा, कारण आता पाऊसही चालू झालं, सो त्या हिशोबाने हा थोडासा महागच मिळता. एक तर छान सुकवलेला हा म्हणून घेतला आणि स्वच्छ त्यामुळे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ज्या गोष्टीसाठी बरेचदा आम्ही कोरियन चायनीज मार्टमध्ये गेलेलो, शॉप्समध्ये गेलेली असं अमेरिकेत असताना, तर तिकडे ना बरेचदा त्या एक फळ भेटायचं. माझा खूप फेवरेट आहे, माका सगळी सीझनल फ्रुट्स आवडतात. बट आणि स्पेशली इकडची माका खूप आवडतं. तर त्याच्यातला एक फळ हा, ज्याचा भाजी आपण पिकून सुद्धा असं खाऊ शकतो. हां, काही लोकांना कळलाच असतं. तर त्यासाठी माझी पटकन नजर गेली आणि त्यांच्याकडे एकच पुडी बांधलेली होती. अर्थात आता इकडे सुद्धा बऱ्यापैकी डेव्हलप झालेला, सगळीजण आहे पॅकेजिंग वगैरे करून विकतात, त्यामुळे मला मिळाली. आणि त्याच्या पुढे गेल्यानंतर पिकलेलं पण फ्रूट ता फळ होता, पण मग आता नाही आवडणार. तर थोडंसं मग सस्पेन्स वाढवून बरं वाटतं, कारण सगळ्यांनी खाऊन झालेली असतील. तर एका लपून ह्यासाठीच ठेवलेलं आहे, कारण मग भाजीचं फळच मिळालं हा. आणि हो 25 रुपयाचं हा. बट ठीक आहे, कारण तिकडे तर आम्ही आय थिंक काहीतरी $10 वगैरे एक तास शॅड मिळता. तो मी एक पहिल्या जुन्या व्हिडिओजमध्ये बघितला असेल. त्याच्यानंतर मला चायनीज मार्ट्समध्ये ना छान मिळालेलं फणस, तो मी भरपूर खाल्लेला. आणि त्याची थोडीशी टेस्ट ना आपल्या इकडे मिळतात तशी होती. नव्हतं तो आपल्या इकडचं, मेक्सिकोचं होतं, पण मला थोडीशी टेस्ट वाटली, म्हणजे खाल्ल्यासारखं मला वाटलं. सो ठीक आहे. तर आज आमच्याकडे जेवणाचं बेत हा डाळ भात, लाल पाल्याची भाजी, आणि राजला कापा हवी असेल तर कापा पण भाजून देऊ शकतो, पटकन होऊ शकतं. का तिकडे 4 बर्नर असतात पण त्याच्यावर जागा कमी पडतात. इकडे जागा भलं मोठं किचन आहे, त्याच्यामुळे हवा तिकडे रोंबाट झालं, काय टेन्शन नाही असं. सो कोणाला माझं ओव्हर ॲक्टिंग वाटतं त्याच्या आधी मी सगळं थांबवत आहे. आणि आता पुढच्या जेवणात लागते. ऑलमोस्ट माझं भात होती, डाळ उकडत दिलेली, हा भात झालं वाळून घेते. कारण इकडे आम्ही कुकरमध्ये भात नाही करणं, काल रात्री मी कुकरातच केले, चटपट करूचा होता म्हणून. जरा बाहेर होतो त्याच्यामुळे लेट झालो, आणि ह्या सगळ्यात मी लवकर आवडण्यासाठी कुकरात केलं. बट आज मी वाळवणीचं भात करते हे. आणि डाळ शिजत ठेवलं आहे. डाळ पण आमच्याकडे ओपन अशी भांड्यातच शिजत, कुकरात मोस्टली नाही शिजवणं, जेव्हा तुरीची डाळ असता, कारण त्याच्यावरचा जो फेस येतो तो काढून टाकलो ना की ती बरी असता, पोटाक त्रास होणार नाही म्हणून. तर ठीक आहे, मग आता तुमचं दाखवले. बाकी काय बारीक सारीक खाऊक बिऊक मिळतात, तर आम्ही असं तर लोकल मिळतात त्याच आणलं हा, कारण ती टेस्ट नाही मिळणार त्याच्यामुळे. सो मी तसं काय आणलेलं हा. आणि ह्याच्यानंतर काय असं तर मी नक्की शेअर करते. संध्याकाळी पुन्हा बाहेर जातो हो, तर बघू तिकडे काही स्पेशल असतात तर दाखवते. पण जेवण झाल्यानंतर सुद्धा तुमचं जेवणाचं मेनू दाखवते. बाजार तर दाखवलंय, पण आमची ही क्यूटू तुमका दाखवते. सध्या ही 3 जण इकडे आहेत, बाकीचे फिरतात आणि मस्त आराम करतात. ह्यांका जिकडे बारदण घालून मिळतात ना तिकडे ती झोपाक बघतात. सगळा सॉफ्ट मिळाला हे झाला, ह्याची झोप पण पुरी झाली. आळस वेळसे देता, चला उठा, इकडे मका डिस्टर्ब करतात तुम्ही मध्येच. तोंडावर इन्सल्ट करून पुन्हा झोपला. चला एनिवेज मी जेवणाक लागतंय. तर मंडळी मगाशी म्हटलेलं आहे की जेवण झाला की दाखवते काय केलं तर, पण काय शक्य होत नाही. जेवण अंगावरीला जेवीचं ठार नव्हतं, त्याच्यामुळे काय दाखवून मिळालं नाही. आता आम्ही चाललो फिरा, त्याच्यामुळे आम्ही तळपत्याहून
टेन्शन असतं, पण काय आता पडा का काहीतरी कामं असतात त्यामुळे घरातनं बाहेर पडायचंच लागतं, असं झालेलं हा. त्यामुळे आम्ही आता फिरायला चाललो आहोत. खाई जात आहोत काय सांगूचं नाही हा. आता सगळी जळकुकडी असत. हात दुखलं माझं. खूप दिवसांनी मी व्हिडिओ करून घेतलं आहे आणि आता याच्या पुढे तुमका इंडियातलेच व्हिडिओ येतले ह्यात. सो एन्जॉय. सुचलं नाही मग काय बोलायचं आता. खरं तर ना असं ठरवतंय तेव्हा खूप आठवतं असं की हा मी सकाळी उठल्यानंतर उठल्यापासूनचं दाखवतलं काय 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 करतं, इकडचं लाईफ कसं असतं आणि अमेरिकेत कसं असतं हाही दाखवतोय त्याला. कारण इकडे लोक पूर्ण दिवस काही ना काही कामात बिझी असतं. अगदीच काही मुद्दा म्हणून बिझी असतं पण असतं बऱ्यापैकी काम काही ना काही करण्यासारख्या. सो असतात बिझी थोडीशी, म्हणजे काही ना कशात कामात रमून असतात. दिवसमध्ये असं काय नसतं. खूप बोर होता पण नाईलाजान होतंय. आता काय करतो डबे करू होते मी तिकडे डबे करू सकाळचे जेवणाचे डबे कर. आणि सध्या कुर्ले मिळायचे नाही कारण पाऊस कमी झालो हा. पाऊस नाहीच हा. गेलो जाऊ काही गेलो काय माहिती आम्ही पाऊसच गेलो हा. आम्ही बघा कुर्ले खायचे होते. तर काही जण कोणाकडे कुर्ले मिळाले तर या कृपादृष्टी काय रे काय नक्की हा कृपादृष्टी असू द्या गरीबावर. हा अरे पण मागूच हा ना त्याच्यासाठी म्हटले कृपादृष्टी. सो कोणाकडे कुर्ली असली तर सांगा कारण आमका तिकडे कुर्ले मिळत होते पण काही कारणानंतर आम्ही ते फ्रेश कुर्ले आणून जाऊचे बंद केले. एकतर माका ते जिवंत असताना डेंगे म्हणून त्याची येत नव्हते. सो त्याच्यासाठी जी मी आयडिया करत होते ती म्हणतात हेल्थसाठी चांगली नसतात त्यामुळे आम्ही कुर्ले आणायचे बंद केले. त्यामुळे आता आम्ही जातो हो फिरा. तर माझ्याकडे काय नाही ह्या बोलण्यासारख्या पण तरी मला वाटलं की मी मगाशी पचकांडगिरी केलं आहे. मगाशी जो मी डायलॉग मारलाय हे मोठंच हो की जेवण झाल्यावर दाखवते म्हणून पण मी दाखवत नाही आहे. त्यामुळे म्हटलं की एकदा आजचा हा व्हिडिओ एंड करतोय जेणेकरून मी पहिला व्हिडिओ पोस्ट केल्याचं माका समाधान मिळालं. कारण सगळेच जण विचारतात तुझे व्हिडिओ कशा बंद झाले कशा नाही करणार काय करतले रोज उठून काय दाखवतले. पण खरंच प्रश्न पडता की रोजचा काय दाखवायचा. सकाळी उठतंय डबा बनवतं त्याच्यानंतर दिवसभर असंच बारीक सारी कामं करत असतं तेवढेच दाखवतात आणि काय नसतं. मी थांबवते व्हिडिओ आणि पुढे काय असं दाखवतंय नाहीतर मग आजचा हा व्हिडिओ इकडेच एंड करतोय. आणि माझा हातही सॉलिड दुखायला लागला त्यामुळे मी फोन ठेवतोय. आजच्या व्हिडिओचं इकडेच एंड करतोय असं सध्या तरी म्हणतंय आहे. त्यामुळे जर हो एंड असाल तर भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. उद्यापासून मी छान तुमचं काहीतरी दाखवू शकतोय आहे कारण इंडियात दाखवण्यासारखं खूप आहे. कारण फिरणं होता हा त्यामुळे खूप दिवसांनी इल्यामुळे फिरतो. सो बघू नंतर पुढे काय काय. आता मी हर्षूच्या दुकानात विजिट करू केलेलं आहे आईस्क्रीम पार्लरला बट बंद हा. सो हर्षू मी इला बट तू नव्हतं सो मी काय नाही करू शकत. सी आणि हो प्रूफ हा मी इलाचो. तर मंडळी आजच्या दिवसाचा जिकडेच एंड होता हा. आणि मी आत्ता आमच्या एका मित्राच्या आईस्क्रीम पार्लरला विजिट करू केलेलं आहे कारण मी इकडे नसताना त्याचं ओपनिंग झालेलं जागी आता तुम्ही बघितला तसा. सो कोणी जर तिकडे जाणं शक्य असेल तर कुडाळमध्ये आशीर्वाद ॲव्हेन्यूमध्ये त्याचा आईस्क्रीम पार्लर हा. सो तुम्ही जाऊ शकतात व्हिजिट करू शकतात. नॅचरल आईस्क्रीम तिकडे बनता कोणत्याही प्रिझर्वेटिव्ह शिवाय आणि लाईव्ह तुम्ही खाऊ शकतात घेऊ शकतात त्याच्याकडनं. तो लाईव्ह बनवून दाखवता. सो समोरच तो काय करता कसं करता हा पण बघू शकतात. सो त्याच्यात तुमचं प्युरिटी पण कळतली. तर चलो आम्ही देवळात वगैरे जाऊन येलो आहोत आणि आता आम्ही घराकडे जातो. खूप उशीर झालो हा. सो आजच्या व्हिडिओचं मी इकडे जाईन करतो. बाय बाय.